आणि आत्ताच एक महत्त्वाची माहिती हाती येते दिल्लीहून, अर्थातच एकनाथ खडसे यांच्याबद्दल, कारण एकनाथ खडसे यांच्याबद्दलचा निर्णय विधान परिषदेच्या निवडणुकांच्या नंतर होईल असं कळतंय। प्रशांत कदम थेट दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मिलिंद, आज सकाळपासून जो घटनाक्रम होता आणि ज्या वेगानं घडामोडी घडत होत्या त्या पाहता खरं तर दिल्लीमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती की खडसेंचं नेमकं म्हणजे आजच्या दिवसात देखील काही निर्णय येऊ शकतं का याच्या संदर्भातली कुजबूज सुरू होती। पण एबीपी माझानं आधीही सांगितलेलं होतं की हा निर्णय घेताना एकतर खडसेंना विश्वासात घेतलं जाईल आणि अशा पद्धतीनं कुठलाही तडकाफटकी निर्णय होणार नाही, कारण जे काही राजकीय परिणाम याचे होणार आहेत त्याची देखील कॅल्क्युलेशन कुठेतरी पक्षातल्या नेत्यांना डोक्यात ठेवावं लागणार आहे। 11 तारखेला जी विधान परिषदेची निवडणूक होतीये ही निवडणूक झाल्यानंतर जे खडसेंचं प्रकरण आहे याचा काय निकाल लावायचा याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो होईल। आज जरूर म्हणजे पक्षाध्यक्ष अमित शहा असतील यांनी जवळपास 40 मिनिटं, त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओ मध्ये अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे ज्या काही अहवालातून गोष्टी सादर करायच्या होत्या त्या आता सादर झालेल्या आहेत। याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो काय घ्यायचा याच्याबद्दलची खलबतं देखील झालेली आहे दिल्लीमध्ये आणि हा निर्णय घेताना मात्र थोडासा वेळ जाऊ दिला जाणार आहे। आणि विधान परिषदेची निवडणूक त्याच्या पाठोपाठ राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे अलाहाबादला, तर ही बैठक झाल्यानंतर कदाचित जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न येईल महाराष्ट्राचा त्याच वेळी खडसेंच्यावरची कारवाई जी आहे ती होऊ शकते। रोल कट होणार की थेट मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याच्याबद्दलची मात्र अजून साशंकता आहे। पण जो घटनांचा वेग होता आज दिवसभरामध्ये तो पाहता जे प्रश्नचिन्ह होतं ते मात्र आता दूर झालेलं आहे। किमान 12 तारखेपर्यंत तरी खडसेंना अभय मिळालं नाही असं म्हणायला हरकत नाही। प्रशांत, तुर्तास धन्यवाद। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी यांनी दिली आहे की विधान परिषदेच्या निवडणुका त्याचा निकाल 13 तारखेला आहे, त्यानंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यानंतर लगेचच या संदर्भातला अंतिम निर्णय होऊ शकतो।